पण चूक न करता काही विषय न होता उगाचच लोकांच्यात पेपरला येते म्हणून टक्केवारी म्हणणे योग्य नाही आहे. कधी तर आम्ही सुद्धा म्हणू शकतो की तुम्ही या विषयात गप्प बसताय, त्या विषयात बोलताय, त्या विषयाची भूमिका वेगळी घेताय, ह्या विषयाची भूमिका वेगळी घेताय. मग जिथं गप्प बसताय तर तुम्ही पण टक्केवारी घेताय का कोणाकडनं? विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या टक्केवारीच्या आरोपाने भाजप घायाळ. आरोपांना उत्तर देण्यासाठी अखेर महापौर धीरज सूर्यवंशी मैदानात. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या टक्केवारीच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अखेर महापौर धीरज सूर्यवंशी, सभापती अतुल माने, गटनेते संदीप आवटी आणि राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले की मंगेश चव्हाण यांचे आरोप खोडसाळपणाचे आहेत. त्यांनी हवेत गोळ्या मारणं बंद करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. तसेच प्रत्येक वेळी टक्केवारी असे आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करण्यापेक्षा नागरिकांच्या विकासाची कामे करण्यासाठी आमच्या सोबत यावं. त्यांना पाहिजे त्या विषयात बोलायचं आणि नको तिथं गप्प बसताय म्हणजे तुम्ही पण कोणाकडून तरी टक्केवारी घेताय असं आम्ही म्हणायचं का, असा सवाल महापौरांनी उपस्थित केलाय. टक्केवारी जर कोणाला वाटत असेल की महापौर टक्केवारी घेतोय, सभापती टक्केवारी घेतोय, तर त्यांनी पुराव्यानिशी बोलावं. दरवेळी हवेत गोळीबार करणे, नागरिकांच्यात संभ्रम निर्माण करणे हे काही योग्य नाही आहे. माझं त्यांना अनेकदा आव्हान आहे मंगेश चव्हाणांना की त्यांनी असले आरोप करण्यापेक्षा सांगलीकरांच्या विकासासाठी आमच्या संघ हातात हात घालून काम करावं. आम्ही सांगलीकरांच्या हिताचं काम करत आहे. सांगलीकरांच्या हिताच्या कामासाठी विरोधी पक्षनेत्यांनी विरोध करू नये. जर त्यांना वाटत असेल की आम्ही काय तर चुकीचं करालोय तर त्याच वेळी आम्हाला त्यांनी धरावं आणि ती चूक करतोय असं निदर्शनास आणून द्यावं. पण चूक न करता काही विषय न होता उगाचच लोकांच्यात पेपरला येते म्हणून टक्केवारी म्हणणे योग्य नाही आहे. कधी तर आम्ही सुद्धा म्हणू शकतो की तुम्ही या विषयात गप्प बसताय, त्या विषयात बोलताय, त्या विषयाची भूमिका वेगळी घेताय, ह्या विषयाची भूमिका वेगळी घेताय. मग जिथं गप्प बसताय तर तुम्ही पण टक्केवारी घेताय का कोणाकडनं? अशा आरोप प्रत्यारोप एकमेकावर करण्यापेक्षा सांगलीकरांच्या, मिरजकरांच्या, कुपवाडकरांच्या विकासासाठी आपण एकत्र येऊन काम करूया. आमची मानसिकता आहे ना एकत्र येऊन चांगलं काम करायची. एवढे 100 कोटी रुपयाचे आता वर्क ऑर्डर होणार आहेत येत्या 2-3 महिन्यात. चांगलं काम करून घेऊया सगळ्यांकडनं. एकमेकावर आरोप करत बसल्यात मजा दाखवण्यात काय अर्थ नाही आहे. लोकांची चांगली कामं करून घेऊया. माझं त्यांना आणि परत एकदा आव्हान आहे की चांगल्या कामासाठी त्यांनी संघ यावं. एकमेकाची आमची गटबाजी कोणतीही नाही आहे. 10 वेळा सांगितलेलं आहे.